दोन्ही टीमचे प्रतिनिधी, अन्यथा 3 धाव्यांची पेनल्टी दिली जाईल दोन्ही संघांना. तर जाऊया मॅच कडे. लेट्स प्ले. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल. दे घुमा के ऑल इंडिया प्रीमियर लीग 2025 च्या मेगा फायनलची सुरुवात जबरदस्त या चौकाराने. हे आहेत देवरोडचे मायकल जॅक्सन. ते देखील आज आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी दाखल झालेत. पहिलाच बॉल. सर्वांचं स्वागत केले या चौकाराने. प्रशांत गायकवाड, दिनू कांबळे आघाडीची जोडी. दिनू कांबळेने मात्र स्वागत केले या चौकाराने. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये सचिन नाईक. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. क्रॉस द बॅट यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे केला जाईल. 6 षटकांची मॅच आहे. जो संघ इथे जिंकणार तो संघ 2 लाख रुपयाचा मानकरी. ही 2 व्हीलर बाईक आज आपल्या हातामध्ये कोण मिरवणार याच्यावरती सगळ्यांच्या नजर आहेत. आखू टप्प्याचा बॉल. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, सडक पॅक कडक षटकार. थँक्यू. कनक 11 भांडूप टीम, तुमचा अजूनही अतिरिक्त खेळाडू आलेला नाही, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल तुम्हाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्यात बघायचं यावेळेस षटकार तर आलाय. दिनू कांबळे ऑन फायर. ओ यावेळेस क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. डॉट बॉल. पहिल्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये आणि 5व्या षटकामध्ये इथे विकेट वरती पाणी टाकलं जाईल याची नोंद असावी. टँकर जरी रिकामा झाले तरी जारने पाणी टाकलं जाईल. बॉल तयार. पुन्हा एकदा बघायचं सचिन नाईक. आखू टप्प्याचा बॉल. आडव्या बॅटने ते खेचलाय बॉलला. मिड विकेटला चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दण 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 करत हा चौकार. पहिल्याच षटकामध्ये दिनू कांबळेचं प्रचंड मोठं आक्रमण आपल्याला बघायला मिळतंय. षटकार इथे आल्यानंतर चौकारही आलाय. यावेळेस बॅकफूट गेले. पंच केल्या बॉलला. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे तैनात, परंतु खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बने दीवाने. लागोपाठचा दुसरा चौकार. बॉल जवळ असेल तर प्रेक्षकांना देखील विनंती आहे की आपण बॉल घेऊन या. या ठिकाणी कुठल्याही खेळाडूने जर 100 धावा कुठल्याही खेळाडूने जर इथे पूर्ण केल्या तर मंगलमूर्ती इन्फ्रा सर्व्हिसेस गणेश शेठ आढावळे यांच्या वतीने 2299 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाणार आहे. गणेश शेठ आढावळे यांच्या माध्यमातून नक्कीच असणारे प्राइज. यापूर्वी देखील आपण सकाळपासून, आज जरी त्यांचा संघ नसला परंतु या खेळाडूला पुढे घेऊन जाण्यासाठी गणेश शेठ आढावळे मात्र नेहमी प्रयत्न करतात. आज ते देखील प्रामुख्याने आपल्या सोबत आहेत. गणेश शेठ आपलं पुन्हा एकदा मी या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. एक षटक संपलेले 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. वैभव पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तयार असतील. स्ट्राइक वरती प्रशांत दादा गायकवाड. या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. पायावरती टाकलेला बॉल होता लेगच्या बाहेर. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये जरूर आली. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या आता मात्र इथे जे पुढे जाईल धावफलकावरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. स्कोरबोर्ड वरती धावा 19. बॉल तयार. यावेळेस आपण बघतोय इथे मैदानामध्ये अगदी नटराज मुद्रेमध्ये खेळलेला स्ट्रोक होता. एकंदरीत आपण पाहिले गेले तर रबर बॉलवरती असे स्ट्रोक खेळणं फारशी सोपी गोष्ट नाहीये. खऱ्या अर्थानं संदीप भाऊ
आम्ही ज्या प्रकारे आपण या स्पर्धेमध्ये दातृत्व दाखवलेलं आहे, खेळाडूला कोणीच कमी पडू दिले नाही, परंतु हे देवरोडचं क्रिकेट इतकं वेळ आहे की काल आम्ही अक्षरशः या मैदानावरती पैशांची उधळण करताना प्रेक्षक बघितलेले आहेत. काल आपण स्क्रीनवरती बघूयात. हे आमचे सुरेशराव भिसे. क्रिकेट वेडा माणूस म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. एखाद्याचा खेळ आवडल्यानंतर खेळाडूंचं कौतुक कसं करावं हे मात्र सुरेशराव भिसे यांनी काल दाखवून दिलं. हा चेंडू इथे व्हाईट बॉल आहे. आपण पुन्हा एकदा कंटिन्यू करू. हे सुरेशराव भिसे केतन मात्रेवरून अक्षरशः ओवळणी करून त्यांनी पैशाची उधळण केली. हे क्रिकेटचं प्रेम आहे, हे देवरोडकरांचं प्रेम आहे, हे मावळकरांचं प्रेम आहे. बॉल तयार. हा चेंडू यावेळेस लेगच्या बाहेर टाकलेला बॉल होता. अगदी मैदानाच्या मध्ये आपण बघतोय डी फाईन लेगच्या दिशेने आलेली सिंगल आणि क्रिकलॅब.इन माध्यमातून ती छोटीशी क्लिप इन्स्टावरती व्हायरल केली. जवळपास 1.5 ते 2.25 लाख लोकांनी ती क्लिप बघितलेली आहे. हे सगळ्यात मोठं यश हे आपल्या ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचं आहे. सामन्याकडे जायचं 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक दुसरा असताना वैभव पाटील बॉलिंग ट्रॅक वरती, स्ट्राईक वरती प्रशांत. आडव्या बॅटने ते खेचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला जाईल. बॅट आणि बॉल मध्ये आपण बघतोय ते संपर्क नव्हता. संघाची धावसंख्या यावेळेस तिथे मैदानाच्या मध्ये स्थिर असणार आहे. खऱ्या अर्थानं आज या मावळच्या क्रिकेटला उधाण आलंय. उंच उंच लाटा आणि आसमंत जाणून टाकणारा आवाज. आज किनाऱ्यावरती प्रेक्षक राजा मात्र या वर्षावामध्ये चिंब भिजणार आहे. यावेळेस लीडिंग एज अगदी दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय. खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर वैभव पाटील यांना सगळ्यात सर्रास फार मोठी मागणी रबर बॉल साठी मात्र स्पेशल त्यांची मागणी असते. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील कंठवली गावचा असणारा हा सितारा वैभव पाटील. गोलंदाजीसाठी गोलंदाज 24 धावा धापलकावरतीच्या आहेत. वैभव पाटील स्ट्राईक वरती बघायचं पुन्हा प्रशांत दादा गायकवाड. क्रॉस बॅट यावेळेस मला वाटतं हेड लीडिंग एज होती आणि तिथे मात्र चेंडू पडल्यानंतर आपण बघतोय मैदानामध्ये अक्षरशः तर मॅच कडे आपण जाऊयात पुन्हा एकदा. स्कोर बोर्ड वरती 25 धावा, 25 रन लॉस ऑफ 0 विकेट. दिनू कांबळे स्ट्राईक ऑन. यावेळेस टप्पा अगदी मागे खेचून टाकण्याचा प्रयत्न इथे जरूर केला जाईल. संघाची धावसंख्या मैदानामध्ये आपण इथे बघणार आहोत. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 25. 25. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याचा तयार असतील मैदानाच्या मध्ये बघायचं वैभव पाटील रायगड एक्सप्रेस. परंतु समोर देखील दिनू कांबळे आहे. हा देखील काही कच्ची गुरु का चेला नाहीये. डॉट बॉल इथे असेल. षटक क्रमांक संपला जाईल. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. एकही फलंदाज बाद नाहीये. 25 धावा धापलकावरती आहेत. मेगा फायनल आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग क्रिक लाईफ स्पोर्ट्स प्रेझेंट संदीप भाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली. घेऊया डीजे ब्रेक.
आहेत, परंतु त्या दिदीच्या वतीने मात्र ताईंचा येतो त्याचा सन्मान. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा बघायचं यावेळेस रोहित आले. रोहितचं स्वागत प्रशांत दादा गायकवाड यांनी मात्र केलंय या षटकाराने. ओहो, फिर से एक बार ही आहे दादाची दादागिरी. लागोपाठचा दुसरा षटकार. चरण इथे षटकार लागोपाठचा दुसरा मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 षटकाराने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक वेगाने फ्लाय होत आहे. धावफलकावरती धावा आहे 37 रन. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रशांत दादा गायकवाड यांची दादागिरी सुरू झाली आहे. राऊंड द विकेट रोहित क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होऊ शकला नाहीये. डॉट बॉल इथे मैदानाच्या असेल. संघाचा धावफलक इथे स्थिर असणारे 37 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. प्रशांत दादा गायकवाड स्ट्राइक ऑन तयार. ओहो, पुन्हा एकदा वेग होता. वेग प्रचंड दाखवलाय. डॉट बॉल इथे मैदानाच्या आतमध्ये. संघ अक्षरशः मैदानामध्ये आपण बघितलेले इथे ज्या प्रकारची अडचणींचा सामना इथे करतोय. बॉल तयार. लीडिंग एज आणि पहिली विकेट डाऊन. प्रशांत दादा गायकवाड बॅक टू द पवेलियन. वक्त आ गया है शान से चलने का. आ गया देखो, आ गया देखो, मैं कैसे छा गया, छा गया. थँक्यू डी. तर नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं स्क्रीन वरती डी इव्हेंट मॅनेजमेंटचे सगळे सदस्य आहेत. अचानक बॉयचे सगळे सदस्य आहेत. असं म्हणतात उमेश नायडू हा सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ब्रँड बनलाय. सध्या महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या वतीने देखील उमेश नायडू यांचा सन्मान झाला. परंतु उमेश नायडू हा फक्त चेहरा जरी असला, परंतु या चेहऱ्यामागचे सगळे हिरो आपल्याला स्क्रीनवरती आज बघायला मिळतात. एकदा या सगळ्या आमच्या अचानक बॉईजच्या सगळ्या मेंबरसाठी त्या जोरदार टाळ्या. कारण यांनी घेतलेले कष्ट आहेत, यांनी केलेले प्रयत्न आहेत आणि म्हणून आपली ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगची स्पर्धा मोठी होतीये. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय रवी घुले. मावळचा स्टार मॅन ऑफ द सिरीजचा देखील हा एक दावेदार आहे. तो रवी घुले आहे. आणि रवी घुलेला माहिती आहे की आपलं मार्केट आपणच तयार करायचं. समोर रोहित. आणि मला जमत नाही तडजोड, मी करतो फक्त तोडफोड. रवी घुल्लेचा हल्ला. षटकार 6 धावेसाठी. देखो कैसे दिल ले गया, आ गया देखो, आ गया देखो, मैं कैसे छा गया, छा गया, अरे छा गया. देखो कैसे दिल ले गया. जबरदस्त हल्ला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला यावेळेस. रवी घुलेचा पहिल्याच बॉलवरती षटकार खेचलाय. 3 षटकं संपली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 43 धावा, 43 रन. संविधान ग्रुप, यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर. हे बघा फायनलची मॅच आहे. खेळाडूसाठी जर पाणी हवा असेल, सबस्टिट्यूट तुमचा अतिरिक्त खेळाडू जाईल. बाहेरचे प्रेक्षक जाणार नाही. ज्या टीम साठी पाणी घेऊन प्रेक्षक जातील त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. पुण्याच्या मैदानाच्या बघायचं यावेळेस गोलंदाजीसाठी गोलंदाज सुरेंद्र ठाकरे उर्फ बाळा ठाकरे. अगदी गोंदिया, गडचिरोली, भंडारा परिसरातून प्रचंड क्रिकेट या खेळाडूने गाजवलं. तो सुरेंद्र उर्फ बाळा. नाव बाळा आहे, परंतु या खेळाडून देखील भल्या भाल्यांना आसमान दाखवण्याचं काम केलंय. 40+ चा खेळाडू आहे. वेग ही त्याची ओळख आहे. समोर मात्र बघायचं आहे दिनू कांबळे. यावेळेस दिनूचा देखील आक्रमण.
यहा वहा देखू जहा, आता फक्त आपलीच हवा. षटकार. आया है राजा 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 आया है राजा लोगो रे लोगो थँक्यू टीजे. दिनू कांबळेची बॅट मात्र अख्ख्या स्पर्धेमध्ये थोडीशी शांत होती, परंतु या मेगा फायनलच्या मॅच मध्ये दिनू कांबळेची गाडी आता रुळावरती आली आहे. सुसाट वेगाने निघते दिनू कांबळेची गाडी. 9 चेंडू फेस केलेत, 24 धावा त्यांनी मात्र बनवलेल्या आहेत. असं म्हणतात ना, वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया, वक्त ने थोड़ा सा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पर शक करना शुरू कर दिया. वक्त मेरा भी आएगा आणि तो वेळ आलेली आहे दिनू कांबळेची. 49 स्कोर कार्ड वरती आहेत. समोर मात्र सुरेंद्र ठाकरे उर्फ बाळा. सुरेंद्र तयार. त्यामुळे लेगस्टिकच्या पाये टाकलेला बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव इथे आली आणि या अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धापलकावरती. टाळ्यांच्या गजरात स्वागत रिया संविधान ग्रुप यशवंत पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन संघाचा अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेलेले आहेत. बॅकफूट गेले, पंच दाखवलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. ओहो, इथे काय पुला खालून पाणी निघून चाललंय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस बघायचंय नायक कोण आहे आणि आता खलनायक कोण आहे. परंतु समोर खलनायकाच्या भूमिकेत आहे दिनू कांबळे. अकोटप्याचा बॉल, टप्पा थोडासा मागे ठेवून जरूर खेळला. व्हाईट बॉलचा इशारा मुख्य पंच अनिल माळी सर. तिन्ही पंचांचं कौतुक करेल. सादिक राजापूरकर सर आहेत, अमर साठे सर, अनिल माळी सर. पुन्हा एकदा बॉल तयार. सुरेंद्र. ओ, यावेळेस फटका तर जरूर फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र इथे डिलिव्हर होतोय. 2 धावा तर आलेल्या आहेत. बघायचे तिसऱ्या धावेची मागणी इथे केली जाणार का, परंतु नकार कळवला दिनूने. 2 धावा इथे यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जात आहे. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जाऊन पोहोचेल. धापलगावरती धावा ज्या आहेत त्या 57 धावा. 57 रन. लॉस ऑफ 1 विकेट. आज खऱ्या अर्थानं मैदानामध्ये प्रत्येक टीमच्या खेळाडूला मात्र सपोर्ट करण्यासाठी त्याचे समर्थक आलेत. प्रत्येक टीमच्या नावासाठी संघ मालकाला सपोर्ट करण्यासाठी प्रेक्षक जमलेला आहे. दर्दी प्रेक्षक आज इथे गर्दी करतायत आणि गर्दी कशासाठी आहे? संदीप भाऊ ठाकूर यांचं नियोजन पाहण्यासाठी आहे. मिड विकेटला ठोकलाय षटकार. की एवढ्या दूरवरून मी कशासाठी आलोय, एवढ्या दूरवरून मी कशासाठी आलोय तो मला माझा खेळ दाखवायचा आज पुणेकरांना. आज हा खेळ, या खेळाची माझी ओळख काय आहे ते दाखवण्यासाठी मी आज तयार आहे. दिनू कांबळेच्या बॅटमधून मात्र मोठे स्ट्रोक येत आहेत. बोला तयार. अवळेचा कोटप्याचा बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. झपकन चेंडू मात्र शरीराच्या दिशेने आला. सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव तरी ते आली. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती मी पुण्यात तुम्हाला घेऊन जातो. 64 धावा धावफलकावरती आहेत. अचानक बॉईजच्या या सगळ्या सदस्यांच्या वतीने आपल्या देवरोडचे मायकेल जॅक्सन यांच्यासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज आलेले आहे. तर या मायकेल भाई विनंती करतो आपण एक कॅश प्राइज मुख्य व्यासपीठावरून घ्यायचंय. स्कोर कार्ड वरती पुण्याला जायचंय. धावफलकावरती 64 धावा. रवी घोले मॅन ऑफ द सिरीजचा एक प्रबळ दावेदार. वय छोट आहे, उंची छोटी आहे, परंतु खेळाचा दर्जा फार मोठा आहे.
खुलबा टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला यावेळेस गॅप शोधण्यामध्ये यशस्वी होणार का? सिंगल तर आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथे यशस्वीपणे पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने संघाचं धावफलक आज मात्र बघायचं इथे मैदानाच्या मध्ये पुढे जाऊन पोहोचेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 66 धावा ज्या मात्र धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत, ज्याची आपण चर्चा करतो. आज प्रत्येक जण आपल्या संघातील खेळाडूंना प्रत्येक खऱ्या अर्थानं मैदानामध्ये पाहिलं तर प्रत्येक टीमच्या संघ मालकाला मात्र इथे सपोर्ट करण्यासाठी प्रामुख्याने इथे उपस्थित आहेत. मैदानात उतरले जरी 11 खेळाडू तरी संघाच्या प्रत्येक पाठीराख्याला आणि गावकऱ्याला मैदानात स्वतः उतरल्याचा भास असतो, कारण तो खेळाडू पाठीराख्यांसाठी गावकऱ्यांसाठी त्यावेळी सचिन, सेहवाग, युवराज, धोनी, विराट पेक्षाही खास असतो. मैदानात उतरलेल्या प्रत्येक खेळाडूने समजावे की मी एकटा मैदानात जरी असलो तरी त्या खेळाडूच्या पाठीमागे हजारो खेळाडू गावकऱ्यांचं बळ असतं. जिंकलो तर कौतुक होणार असे, परंतु हरलो तरी इतिहास घडवायचा असतो. चला स्पीडअप करा टीम. आज इतिहास घडवण्यासाठी सगळे खेळाडू तयार आहेत. विकेटवरती आपण पाहिले गेले तर नक्कीच पाण्याचे शावर, कारंजा एक संकल्पना, एक वेगळी संकल्पना होती. आयोजकांपुढे खऱ्या अर्थानं प्रश्न होता की आपण पाईपने पाणी सोडायचे की कसं, परंतु उमेश सुतार याने ज्या प्रकारचं आपण पाहिले गेले तर आपली युक्ती लढवली आणि आज आपण पाहतोय विकेटवरती कुठलाही त्रास नव्हता, फक्त पाणी चालू करायचं एवढीच आयोजकांना काम ठेवलंय. म्हणजे ही स्पर्धा मोठी होत असताना किती प्रत्येक आयोजकाने ज्या प्रकारचा पुढाकार घेतलेला आहे. शैलेंद्र घोडेकर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मैदानामध्ये. उर्वरित 12 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातली. मेगा फायनल पण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. समोर मात्र आहे दिनू कांबळे. ये बडे मॅच का बडा खिलाडी उगाच म्हटलं जात नाही दिनूला. प्रयत्न करायचे. 66 धावा मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये आपण बघतोय. मैदानामध्ये ऑन साइडला आणि इथे सुसाट वेगाने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. कोही नाही मौका, सीधा चौका फॉर रन. गेले 5 दिवस आपण पाहतोय श्री भैरवनाथ उद्योग समूह 72+ यांचा देखील विशेष कौतुक. एक चांगल्या प्रकारचा खणखणीत आवाज ज्यांनी या 5 दिवसामध्ये या स्पर्धेला दिलाय. 14 चेंडूमध्ये 40 धावांची एक जबरदस्त इनिंग साकारली दिनू कांबळेने. 70 धावा स्कोरबोर्ड वरती. संविधान ग्रुप, यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर मजबूत स्थितीमध्ये. शैलेंद्र तयार. यावेळेस स्क्वेअर कट आणि चेंडू डी पॉइंट मध्ये सीमारेषेच्या बाहेर. कडक बेधडक षटकार. 6 धावा. वाह वाह वाह. आपकी गाड़ी समझा क्या? एक क्रिकेट. हटाने वाले हम तो मर्सिडीज रखने वाले. हाँ वो देखा क्या आईने में? एक क्रिकेट अरे है. हटा, सावन हे प्रेम आहे. एखाद्या खेळाडूने तिथे चांगला खेळ केला ना, इथला आमचा प्रेक्षक राजा थांबायला तयार नाहीये. हा पैशाचा पाऊस आहे. हे खेळावरती प्रेम आहे. ही खेळावरची निष्ठा आहे. प्रमोद शेठ बागुल यांच्या वतीने मात्र या दिनू कांबळेसाठी स्पेशल प्राइज मात्र त्याने विकेटवरती जाऊन दिलं. 46 धावांवरती वैयक्तिक खेळत आहेत. 77 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत आणि दिनू कांबळे यांच्यासाठी प्राइज असणार आहे. दिनू कांबळेने जर इथे वैयक्तिक अर्धशतक जर इथे पूर्ण केलं, स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संदीपभाऊ ठाकूर यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा क्रॅश प्राइज दिनू कांबळेला दिला जाणार आहे अर्धशतक पूर्ण केलं तर.
आशिषी गोपाल यांच्या वतीने देखील दिनू कांबळेने द लागोपाचे 2 षटकार खेळले. 2000 रुपयाचं प्राइज. स्ट्राइक वरती दिनू कट केल्या बॉलला थर्ड मॅनच्या दिशेने आपण बघतोय मैदानाच्या मध्ये सिंगल तरी इथे घेतली. एक सिंगल आली आणि एका सिंगलने संघाचं धावफलक आपण बघतोय 79 धावा 79 रन. लॉस ऑफ 1 विकेट. लागोपाचे 3 षटकार जर रवी घुलेने खेळले तर आकाजी केंगरे यांच्यावर देखील 1000 रुपयाचा प्राइज. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इथे मैदानामध्ये षटक क्रमांक संपलं जाईल. इथे 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 79 धावा. शेवटचे 6 चेंडू आता मैदानाच्या मध्ये शिल्लक असतील. दिनू कांबळेसाठी प्राइज अजून असेल. दिनू कांबळेने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं पार्थ सिन्हा यांच्या वतीने देखील 1000 रुपयाचं प्राइज आहे. त्याचबरोबर स्पर्धेचे मुख्य आयोजक संकल्पक आधारस्तंभ आधारवड युवा हृदय सम्राट सन्माननीय संदीप भाऊ ठाकूर यांच्या वतीने दिनू कांबळेने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं 5000 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिनू कांबळेसाठी दिले जाणार आहे. तर मित्रांनो संदीप भाऊंच्या वतीने 2 व्हीलर आहे. संदीप भाऊंच्या वतीने या स्पर्धेला पाहिजे ते दिलंय. तर अशा व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. अनिकेत दादा बनकर, गणेश ढाढावळे प्रत्येक विकेटला 1000 रुपयाचा प्राइज. अनिकेत बनकर तयार. स्क्वेअर कटचा फटका. पुण्याचा रस्ता तांबडा पांढरा झणझणीत. दिनू कांबळेने चौकार मारलाय. मित्रांनो सन्माननीय संदीप भाऊ ठाकूर यांच्या वतीने 5000 रुपयाचं प्राइज होतं ना ते प्राइज इथे आमच्याकडे जमा झालेलं आहे. दिनू कांबळेसाठी त्या जोरदार टाळ्या. मेगा फायनल मध्ये 18 चेंडू मध्ये 51 बनवतोय. यावेळेस सलेक्षिकच्या बाहेर अगदी टाकलेला बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मात्र निश्चितप्रमाणे मैदानामध्ये असेल. अतिरिक्त धावाली. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 84 वरती जाऊन पोहोचली आहे. दिनू कांबळेचं प्रचंड मोठं हे वादळ आज मैदानामध्ये घोंगावलंय. क्रॉस बॅट. त्याचबरोबर श्री गोपाल यांच्या वतीने अजून एक प्राइज आलेला आहे. जर दिनू कांबळेने लागोपाठचे 3 षटकार इथे खेळले ना 5000 रुपयाचं प्राइज आहे. देणाऱ्याने दे जावे, घेणाऱ्याने घे जावे. एक दिवस देता देता घेणाऱ्याच्या हातही घ्यावे. बॉल तयार. स्ट्राइक वरती रवी घुले. क्रॉस बॅट. एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे केला जाईल. 1 धाव आली. ऑन साइडला चेंडू यामध्ये इथे खेळला जाईल. गॅप मध्ये चेंडू आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. फरार. हा आलाय खणखणी चौकार. समझ जा, सुधर जा, पतली गली से निकल जा. चल चल. थोड्याच वेळामध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिकेचे आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ अण्णासाहेब बनसोडे भाऊचं थोड्याच वेळामध्ये याच्याकडे आगमन होईल. शेवटच्या बॉलवरती जर इथे षटकार मारला तर निश्चितप्रमाणे 500 रुपयाचं प्राइज रवी घुलेसाठी असणारे आकाशदादा केंगरे यांच्या वतीने. अजय दादा केंगरे यांच्या वतीने प्राइज आहे. विकेट आली तर 2000 रुपयाचं प्राइज. मंगलमूर्ती 11 टीमच्या वतीने. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर ते केलाय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे काय धावबाची संधी आणि इथे शेवटच्या बॉलवरती विकेट रवी घुले होईल बाद.
पहिला डाव संपलाय. धावफलकावरती धावा ज्या आहेत 91 धावा 92 झालेले आहेत. 93 धाव्यांचं आव्हान असेल आता कनक 11 भांडूप संघासमोर. चला स्पीडअप करा टीम. थँक्यू डीजे. चला फिल्डिंग लावून घ्या. संविधान ग्रुप यशवंत पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर टीम. संविधान ग्रुप यशवंत पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन शिरूर संघाने प्रथमतः बॅटिंग करत असताना बडवलेल्या आहेत त्या 92 धावा 93 धाव्यांचं आव्हान ठेवले कनक 11 भांडूप टीम समोर. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग ही स्पर्धा पुढे जात असताना खऱ्या अर्थानं 16 टीमचे सगळे संघ मालक त्याचबरोबर आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगची मेगा फायनल इथे आपण जरूर बघतोय. स्पर्धेमध्ये 16 संघ मालकांनी ज्या प्रकारचा सहभाग घेतला. नेक्स्ट इयर मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये आपण प्रत्येक संघ मालकांसाठी जर आपण पाहिलं तर स्पेशल अजून काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न आयोजकांचा आहे. खेळाडूंसाठी कॅश प्राइज मध्ये तुम्हाला बेस्ट प्राइज या ठिकाणी दिली जाणार आहे. आज खऱ्या अर्थानं क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स प्रेझेंट संदीप भाऊ ठाकूर युवा मंचाच्या माध्यमातून बॅट्समन चला ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचे आयोजन स्वर्गीय गुलाबराव पर्वतराव बाबळे यांच्या स्मरणार्थ आमच्यामध्ये खऱ्या अर्थानं एक अशी व्यक्ती आहे गोरगरीब जनतेचे कैवारी म्हणून आम्ही सध्या ज्यांच्याकडे पाहतो. असंख्य युवकांना पुढे घेऊन नेहमी समाज हितासाठी मोठमोठे उपक्रम सध्या संदीप भाऊंच्या माध्यमातून घेतले जात आहेत. आणि आमच्या पंकज व तंत्रपाळ्यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला. आणि संदीप भाऊ ठाकूर यांच्याशिवाय आता पर्याय नाही या देहरोडच्या विकासाच्या मातीला. तर संदीप भाऊ ठाकूर आपलं पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करू. आपण जे या स्पर्धेमध्ये अनसोल्ड झालेले खेळाडू आहेत पुन्हा एकदा सगळ्या अनसोल्ड झालेल्या खेळाडूंना विनंती आहे आपल्यासाठी आयोजकांच्या वतीने स्पेशल गिफ्ट्स आहेत ते आपण गिफ्ट स्वीकारायचे आहेत. उमेश नायडू यांची तुम्ही संपर्क साधा. या स्पर्धेमध्ये मला आयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल मी सगळ्या आयोजकांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आशिष गोपाल यांच्या वतीने महेश नानगुडेसाठी लागोपाठच्या 30 षटकारांसाठी 3100 रुपयाचं प्राइज आहे. त्याचबरोबर पेरंगूड गाव मुळशी तालुक्यातील उरावडे नगरीचे उद्योग सम्राट आणि क्रिकेट वेडा माणूस म्हणून काय वावगं ठरणार नाही आदरणीय भावेश रूप बंटी दादा मारणे. त्याचबरोबर मुळशी तालुक्याचे वंडर बॉय आदेश तांगडे यांच्या वतीने महेश नानगुडेसाठी प्राइज आहे की महेश नानगुडेने जर इथे वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केलं तर या दोन्ही मान्यवरांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज असेल. प्रशांत गायकवाडने जर लागोपाठचे 3 चेंडू इथे डॉट टाकले तर आशिष गोपाल यांच्या वतीने 2100 रुपयाचं प्राइज. माझी वेळ इथे थांबतीये मी थांबतोय तुम्ही मात्र पाहत राहा ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025. महेश नानगुडे 5 मॅच मध्ये 207 धावा बनवल्यात. आतापर्यंत सर्वाधिक मोठी इनिंग साकारणारा महेश नानगुडे आहे. तर कुठेही जाऊ नका पाहत राहा ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग. आणि यानंतर ऐकूया शब्दांचे जादूगार नरेश डोमे सरांना धन्यवाद.
या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी रणांगण. मैदानामध्ये इथे पेटलेला आहे आणि युद्ध सदृश परिस्थिती आपण बघतोय. फायनलची मॅच, रंगारंग सामना, ग्रँड फिनाली, किताबी भिडत, अंतिम भिडत, रंगीन भिडत निमित्त मात्र आहे, ज्यांचा भक्कम आधारस्तंभ या स्पर्धेला लाभलेला आहे. सन्माननीय उद्योजक, भावी नगरसेवक संदीप भाऊ ठाकूर, त्यांच्या प्रेरणेनं भारतातील पहिली रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा आज संपन्न होते. उमेशजी नायडू, राजू सिंह, तरलोचन सिंह रत्तू, तर साजिद भाई, अमोलजी, त्यांचे सगळे अचानक बॉईज 11 आणि सगळे टीम, त्यांचं भरपूर यश, त्यांची मेहनत आज फळाला येते. जाऊया मैदानामध्ये. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला दिशा दिली लॉंग ऑन कडे. एक धाव इथे घेतली जाणार आहे. विजयासाठी तब्बल 93 धावांचं मोठं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ कनक 11. तर अजयजी केंगरे यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस. तर जाऊया मैदानामध्ये, जिथे प्रथमेश गोसावी गोलंदाज असेल, तर फलंदाज महेश नानगुडे आणि रमेश थापा. माफ करा, प्रशांत गायकवाड गोलंदाज असणार आहे. समोर फलंदाज असणार आहे छोटा पॅकेट बडा धमाका महेश नानगुडे. काय इनिंग खेळली मगाशी महेशनं, अत्यंत दिमागदार इनिंग. खर तर अगदी काहीच वर्षांपूर्वी महेश नानगुडेनं टेनिस क्रिकेटच्या मैदानामध्ये पाऊल ठेवलं होतं. ते पिंपळाचं कोवळं लुसलुशीत पान होतं. वाह, उंच उडालेला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, वरची कट घे, थर्ड मॅनला पोहोचेल. 2 धावा फलकावरती येणार आहे. महेश नानगुडे बाबत आपण चर्चा करत होतो. खर तर महेश नानगुडे हे काही दिवसांपूर्वी कोवळं पिंपळाचं पान होतं, मात्र आज ते सोन्याचं पान झालेलं आहे. महेश नानगुडे या स्पर्धेमध्ये धावा त्यानं बॅटने आणल्या नाही, खोऱ्याने आणल्यात. नॉन स्ट्राईक एंडला असेल तो. 93 धावांचं मोठं लक्ष, 93 धावांचं मोठं लक्ष घेऊन मैदानामध्ये कनक 11 दाखल झालेले आहेत. तर यशवंत भाऊ पाचंगे संविधान ग्रुपनं 92 धावांचं टोले जंग आव्हान उभं केलेलं. या मैदानामध्ये आम्ही पाहिले सकाळी 90 धावांचा चुराडा होताना. त्यामुळे या लढतीमध्ये 93 धावा होणार नाही असं कोणीच प्रेक्षक म्हणणार नाही. महेश नानगुडे मैदानामध्ये असेपर्यंत रमेश थापा स्लोवर 1 होता, गॅप इथे मिळालेला आहे. मात्र डेड बॉलची घोषणा पंचांकडून होते. कदाचित विकेटच्या मागे टप्पा पडलेला आहे, त्यामुळे पंचांनी तो बॉल डेड घोषित केलेला आहे. इथे पुन्हा एकदा तो बॉल टाकला जाईल. अत्यंत सुंदर वातावरण इथे तयार होतं. एक जबरदस्त स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. रबर बॉलच्या भरपूर स्पर्धा यापूर्वी आपण पाहिलेल्या आहेत, मात्र पहिल्यांदाच रबर बॉलची प्रीमियर लीग ती ऑक्शनच्या पद्धतीने होणं हा एक वेगळा चमत्कार असेल किंवा एक नवी क्रांती आहे. रबर बॉल क्रिकेटच्या इतिहासातली क्रांती या ठिकाणी निर्माण होते आणि त्या क्रांतीचे जनक ज्यांना आम्ही म्हणू शकतो ते संदीप भाऊ ठाकूर आज इथे आपल्या समवेत उपस्थित आहेत. मिड विकेटला एक जबरदस्त शॉट आपण बघणार आहोत. एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. पहिल्या षटकामध्ये प्रशांत गायकवाड अप्रतिम गोलंदाजी करतोय. दिशा टप्प्यावरती त्याचं असलेलं नियंत्रण आपण पाहिले. कधी गुदलेंडला टाकलेत, कधी शॉर्ट ऑफ लेन टाकले, चेंडू हलवलेत त्याने इथे आणि त्याचमुळं या लढतीमध्ये मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना लांब ठेवलेला आहे. सन्माननीय कपिल शेठ बन्सल अतिथी इथे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. नो बॉल, एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. धाव फलकावरती 5 धावा. कनक 11 ची सुरुवात थोडीशी शांत होते, मात्र ही वादळापूर्वीची शांतता असणार आहे. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन बाद में अस्ताव्यस्त हो जाता है, उद्ध्वस्त हो जाता है. आणि याचा प्रत्यय, याचा परिचय या मैदानानं गेल्या 5 दिवसांमध्ये कित्येक वेळा घेतलेला आहे. त्यामुळे या आज सुद्धा अशीच काही वादळ, अशीच काही तुफान, असेच ज्वालामुखी इथे फुटणार आहेत. हा खूप टप्प्याचा चेंडू होता. उजव्या इशा बराचसा बाहेर आहे. वाईडची घोषणा होते. एक अतिरिक्त धाव फलकावरती 6 धावा. कनक 11.
महेश नानगुडे पुण्यातला सुपरस्टार आहे. खर तर टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती उगवलेला हा ध्रुव तारा आहे. आढळ स्थान त्याने तयार केलेलं आहे. 6 धावा फलकावरती प्रेक्षकांना आपण बघू शकतो स्क्रीनवरती. कनक, कनक म्हणजे सोनं, सुवर्ण, कनक म्हणजे कांचन, कनक म्हणजे हिरण्य, हेम, असा सोनेरी सुवर्ण विजय कनकला इथे मिळवायचा आहे. त्यासाठी त्यांना हव्या 93 धावा. महेश, मागच्या मॅच मध्ये महेशने केलेलं रेकॉर्ड आपण बघितलेले. नॉट आउट 74, 74 नॉट आउट ठोकणारा. पुन्हा एकदा डेड बॉल. माफ करा 92 धावा मागच्या इनिंग मध्ये आजच महेश नानगुडेने. टेनिस क्रिकेट मधला तो बकासूर आहे. जसा बैलगाडा क्षेत्रामध्ये मुळशीचा बकासूर आहे तसा टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रातला हा बकासूर आहे. रबर बॉल क्रिकेट मध्ये सुद्धा बकासूर आहे. खाऊन टाकतो भल्या भल्या गोलंदाजांना. यस यस, उंच फटका महेश नानगुडे. ओ हो इथे फलंदाज बाद आहे. मागचा डेड बॉल होता आणि महेश महेश नानगुडेचं मैदानामध्ये उभं राहणं कनकसाठी अत्यंत महत्वाचं होतं. कनकसाठी हे सोनेरी पान होतं. मात्र अशी अनेक पानं आहेत. एक पान निखळून पडलं तरी लगेच दुसरं पान तिथं तयार असतं. तुम्हाला माहित असेल झाडांमध्ये पानं अत्यंत महत्वाची असतात. प्रकाश संश्लेषणाची भूमिका त्यांची असते. सूर्याच्या प्रकाशापासून अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये पानांचं योगदान मोठं असतं आणि त्यामुळे झाडं जिवंत राहतात. तर इथे ही अनेक पानं आहेत. कणकची ही सोनेरी पान आहेत आणि प्रत्येक या सोनेरी पान आज सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिणार का? पहिली स्पर्धा आहे. एव्हरेस्ट वरती जो पहिल्यांदा पोहोचला तो अमर झाला. आपल्याला माहिती आहे एव्हरेस्ट वरती पहिल्यांदा कोण पोहोचला? यस, कडक कडक सुपर कडक लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा बॅकफुट पंच आहे. षटकार. इथे महेश नानगुडे बाद झाला असेल मात्र पहिल्याच षटकामध्ये षटकार ठोकून इथे प्रथमेशनं सुरुवात केलेली आहे. प्रथमेश चव्हाण धाव फलकावरती 12 धावा. कनक 11. त्यामुळे सुरुवात झालेली आहे. इतकी खराब सुरुवात नाहीये, चांगली सुरुवात आहे कनकसाठी. कनक विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. कमालीची लढत, एक जबरदस्त मुकाबला आपल्याला बघायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न होता. खूप वेगळा चेंडू येतो टप्पा पडल्यानंतर. धावबाद करण्याची संधी तिथे जरूर होती मात्र अजून एक धाव मिळणार आहे. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. अनिल माळी सर आणि सादिक राजापूरकर सर इथे काम करतायत. फलकावरती धावा आपण बघू शकतो. इथे 2 धावांची वाढ होणार आहे. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दोघेही चांगले खेळाडू आहेत. विशेषतः मुंबई परिसरामधून अनेक चांगल्या संघांसाठी सातत्यानं सादिक राजापूरकर सर खेळलेले आहेत.
यस कडक, सुपर कडक, दुसरा खनखनीत षटकार लागोपाठचा इथे येतोय. करा मगाशी प्रथमेशने, आता रमेश थापाच्या बॅट मधून. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अजय दादा केंगरे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. रमेश थापाच्या बॅट मधून आलेला आहे पहिला. 20 धावा फलकावरती. जशाच तसं उत्तर, टीट फॉर टॅट. दोन्ही संघ मागे हटायला तयार नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू, इथे विलक्षण वेगवान गोलंदाज कासिफ संगम. ही पुण्याची तोफ आहे, मुलुक मैदानी तोफ आहे. आगीचा गोळा जसा तोफेच्या तोंडातून बाहेर पडतो तसा आगीचे लोळ, जळते निखारे टाकतो गोलंदाज कासिफ संगम. इथे उंच फटका, फसलेलं टायमिंग, आकाशाला गवसणी घालणारा चेंडू, मात्र 6 धावा. इथे मिळणार आहे षटकार दुसरा रमेश थापाच्या बॅट मधून. फलकावरती 26 एका गड्याच्या मोबदल्यात. ये तो आगाज है, धमाका अभी बाकी है. लागोपाठ नाही, परंतु 3 चेंडू मध्ये 2 षटकार. यस यस, बाउन्सर होता हा, भयानक बाउन्सर, तेज तर्राट बाउन्सर. निर्धाव चेंडू इथे बघतोय कासिफ संगमचा. 26 धावा. कनक 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लागोपाठच्या 2 विकेट साठी 2100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आशिष भाऊ गोपाळे यांच्याकडून लागोपाठच्या 2 विकेटसाठी 2100 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षीस दात्यांची संख्या देहू रोड मध्ये निश्चित मोठी असते. भारतातली पहिली वहिली रबर बॉल प्रीमियर लीगचा आस्वाद आपण घेत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. ओ हो हो हो, उंच ठोकलाय, किती लांब जातोय पाहायचंय क्षेत्ररक्षक. तिथे खाली कॅच होईल आणि दुसरा धक्का दुसऱ्या षटकामध्ये कनक 11ला. थँक्यू. अत्यंत कडक आणि दमदार आवाज आपल्या कानावरती पडतोय. भैरवनाथ उद्योग समूह ऑडिओ, गौरवजी ढोरे आणि किरणजी येवले हे 2 युवा उद्योजक आहेत. खरं तर उद्योजक त्याच्या माध्यमातून या दोन्ही युवांनी मला वाटतं 18व्या 19व्या वर्षी आपल्या उद्योगाला सुरुवात केली आणि पाहता पाहता त्यांचा उद्योग आज संपूर्ण पुणे जिल्हाभर पोहोचलेला आहे. या दोन्ही नव उद्योजकांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. मागचे 5 दिवस त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे. भैरवनाथ उद्योग समूह, गौरवजी ढोरे आणि किरणजी येवले, थँक्यू. तर विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं बक्षीस, आता 2100 रुपयाचं बक्षीस विजयजी केंगरे यांच्याकडून, अजयजी केंगरे यांच्याकडून 2100 रुपये विकेट हॅट्रिक साठी. जाऊया मैदानामध्ये. 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कनक 11. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. शैलेंद्र प्रथमेश चव्हाण ही जोडी मैदानामध्ये आता असणार आहे कनक साठी. ही ग्रँड फिनाली आहे, फायनलची लढत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत कडवट पराभवाची कडवट चव चाखलेली नाहीये, फक्त विजयाची गोडधोड चव चाखलेली आहे. आणि आता फायनल मध्ये दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. गोलंदाज सलमान शेख. खर तर पहिल्या राऊंड मध्ये सलमान अनसोल्ड होता, दुसऱ्या राऊंड मध्ये अनसोल्ड राहिला, तिसऱ्या राऊंड मध्ये त्याला संघामध्ये स्थान मिळालेलं आहे आणि गोलंदाजी सुद्धा सलमान दाखल होतोय. एक चांगला अंपायर म्हणून सलमानची ओळख पुणे जिल्ह्यामध्ये आहे.
त्याचबरोबर एक चांगला खेळाडू, विशेषतः आघाडीचं पहिलं षटक तो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टाकतो. रबर बॉल क्रिकेटमध्ये तिसऱ्या षटकासाठी आणले सलमानला. डॉन कडून शैलेंद्र स्ट्राईक एंडवरती. 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये कनक 11. सत्तावीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये सलमान शेख गोलंदाजी मार्क वरती. वॉट अ बॉल, गुड लेंथ बॉल, चांगला बाउन्स, टर्न विथ बाउन्स सलमान. धावफलकावरती 27 धावा. सलमान शेखच्या विकेट हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. क्रिक लाईफ स्पोर्ट्स अमित दादा भुजबळ यांच्याकडून 5,000 रुपये सलमान शेखला. वा, आखूड टप्प्याचा चेंडू, तेज तर्राट बाउन्सर इथे सलमान कडून. या खेळाडूंमध्ये भरपूर गुणवत्ता आहे, ठासून भरलेली गुणवत्ता आहे. तो एक ॲटम बॉम्ब आहे. पण निश्चित सुरुवातीला कुठल्याही संघ मालकांनी सलमान शेख वरती विश्वास दाखवला नाही. तो पहिल्या फेरीमध्ये अनसोल्ड राहिला, दुसऱ्या फेरीमध्ये अनसोल्ड राहिला, तिसऱ्या फेरीमध्ये यशवंतभाऊ पाचंगे संघाने त्याच्यावरती बेस्ट प्राइजला बोली लावली. काय गोलंदाजी, तिसरा चेंडू लागोपाठचा निर्धाव येतोय. लागोपाठच्या 4-3 चौकारांसाठी अजयजी केंगरे यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस. लागोपाठचे 3 चौकार. सलमान शेख मैदानामध्ये. यास्काडक शॉट, आखूड टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू कनेक्ट होतोय बॅट वरती आणि तिथे पायाने अडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाकडून 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. पहिल्या, दुसऱ्या नाही, तिसऱ्या षटकामध्ये मात्र यशवंतराव पाचंगे संविधान ग्रुप पुणे संघानं आपलं पारडं थोडंसं मजबूत बनवलेलं आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये निश्चित कणक 11ने शानदार सुरुवात केली होती. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं. मात्र सलमान शेखनं या षटकामध्ये पुन्हा एकदा यशवंतभाऊ पाचंगे संविधानला सामन्यामध्ये परत आणलेलं आहे. चढ उतार खेळाच्या अत्यंत जवळच्या बाजू असतात. कधी सामना इकडे झुकतो, कधी तिकडे झुकतो. पायचं एक कनक 11 कधी पलटवार करणार आहेत. 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. विलक्षण वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये षटक संपलेले. मात्र या षटकामधून धावा आल्या त्या 5 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 31 आहेत. 2 गडी बाद 31. फायनल मॅच मैदानामध्ये आपण बघतोय. ग्रँड फिनाले आपण बघतोय. अचानक बॉईज मित्रमंडळानं दिलेलं योगदान निश्चित विसरता येणार नाही. उमेशजी नायडू, राजू, तरलोचन सिंह, रत्तू, त्याचबरोबर साजिद भाई, अमोलजी व्यवहारे आणि त्यांच्या सगळ्या टीमचं भरपूर कौतुक आहे. खूप छान काम आपण सर्वांनी इथे करत भारतामध्ये पहिली रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा घेण्याचा सन्मान, बहुमान मिळवलेला आहे. सूरज कोराम इथे सामन्यामध्ये खेळतायत आणि सूरज कोरामच्या प्रत्येक झेलसाठी आशिष भाऊ गोपाळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. शेवटचे 3 षटक इथे शिल्लक आहेत. 31 धावा फलकावरती. मात्र अजून 62 धावांची आवश्यकता आहे. दिल्ली तो बहुत दूर आहे. 18 चेंडू 62. बॅकफूट वरून पंच करण्याचा प्रयत्न, मात्र लिफ्ट करता येत नाही चेंडूला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. धावबाद करण्याची संधी, यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज बाद होईल. धक्का 3रा धक्का. कनक 11. यावर्षी ऑक्शनच्या माध्यमातून स्पर्धा झाली. ऑक्शन मध्ये यावर्षी पॉइंट्स दिले गेले खेळाडूंना. तर आपण चर्चा करत होतो या स्पर्धे यावर्षी पॉइंट्स दिले खेळाडूंना. पुढच्या वर्षी मात्र रबर बॉल प्रीमियर लीग स्पर्धा होणार आहे. तिथे जेवढी रक्कम ऑक्शन मध्ये खेळाडूंना मिळणार आहे ते कॅश स्वरूपात, रोख रकमेच्या स्वरूपामध्ये खेळाडूंना दिले जाणार आहेत. खर तर पहिली स्पर्धा या मैदानामध्ये पार पडते रबर बॉल प्रीमियर लीग. ही स्पर्धा ज्यांच्या स्मरणार्थ आपण आयोजित केलेली आहे. स्वर्गीय गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित होते. तर स्वर्गीय गुलाबरावजी पर्वतराव वाबळे यांचे चिरंजीव सन्मान्य प्रशांतजी वाबळे साहेब, पोलीस अधिकारी, आज इथे उपस्थित होत आहेत. प्रशांतजी वाबळे साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेला त्यांचं मोठं योगदान लाभलेलं आहे.
निश्चित आपलं स्वागत. तर दरम्यानच्या काळामध्ये एक शानदार षटकार आपल्याला बघायला मिळालेला आहे. खर तर धावांची गरज मोठी, जशी तहानलेल्या माणसाला साध्या पाण्याचा ग्लास सुद्धा अमृतासारखा असतो, एखादा उपाशी पोटे त्याला साधी मिरची भाकरी सुद्धा पंचपक्वान्नासारखी असते. हा षटकार तितकाच महत्वाचा आहे, संजीवनी देणारा षटकार आहे. पाहायचंय लागोपाठ ओळीनं असे फटके खेळले तर कनक 11 पुन्हा एकदा सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव या ठिकाणी अभिमानाने मिरवेल संपूर्ण हिंदुस्थानमध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस आदरणीय मयूर घागरे सरांचं आगमन होतंय. आपलंही मनपूर्वक स्वागत विनंती. अतिथी कक्षामध्ये या. 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये कनक 11 चौथं षटक सुरू आहे. त्याचबरोबर संपूर्ण हिंदुस्थान मधून प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. संपूर्ण जगभरातून प्रेक्षक आस्वाद घेत आहेत. अगदी दुबईचे प्रेक्षक देखील कॉन्टॅक्ट करतायत, मेसेजेस करतायत की सुंदर आयोजन, ओ हो काय शॉट है, मधुर आवाज जो लोहे लोहे को पुलकित करता है, शानदार षटकार. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. हॅलो तिथले प्रेक्षक, स्क्रीन फाडू नका, स्क्रीन फाडू नका, तिथून बाजूला जा, साइड स्क्रीनच्या समोर उभे राहू नका. खेळाडूंचा कॉन्सन्ट्रेशन खराब होतं. अर्ध्या धावा जवळपास फलकावरती चौथ्या षटकामध्ये लागलेल्या आहे. 46 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथमेश चव्हाणनं इरादे बनवलेले आहेत. तो खंबीरपणे उभा राहिलेला आहे, त्यानं नांगर टाकलेला आहे, त्यानं मुक्काम ठोकलेला आहे. 20 धाव संख्येवरती नाबाद आहे. फक्त 5 चेंडू खेळलाय प्रथमेश. धाव फलकावरती 46 आहे. अजून 47 धावांची गरज आहे. आणि चांगला फटका, मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक अडवेल. एका धावे बरोबर फलकावरती धावा नोंदवल्या जात आहेत. 46 धावांची आवश्यकता आहे. धावा धाव फलकावरती. खर तर कुठलंही काम ज्यावेळेस आपण उभं करतो त्याला खंबीर साथ हवी असते. आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन उचलला होता करंगळीवरती, त्याचे सवंगडी बरोबर होते, मात्र भगवान श्रीकृष्णांची भूमिका अत्यंत महत्वाची होती आणि म्हणूनच गोवर्धन उभा राहिला होता. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निश्चित भगवान श्रीकृष्णांची भूमिका ज्यांनी बजावलेली आहे, उद्योजक आणि भावी नगरसेवक युवा नेते सन्मान्य संदीप भाऊ ठाकूर यांचं आम्ही मनापासून कौतुक करतो, त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. खर तर खेळाडूंच्या क्रीडा नैपुण्याला त्यांनी या ठिकाणी वाव दिला आणि ज्यावेळेस आयोजकांनी त्यांच्याकडे काही छोटीशी मागणी केली त्यांनी क्षणार्धात ती पूर्ण केली. तर असे दानशूर मंडळी खूप कमी आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतात. संदीप भाऊ ठाकूर यांचं योगदान निश्चित मोठं आहे. प्रशांत भाऊ वाबळे सरांचं योगदान देखील मोठं आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. फेकी गोलंदाजी आहे का हे फलंदाजांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि त्यामुळेच फेकी गोलंदाजीसाठी या ठिकाणी मागणी केली जाते. या षटकामध्ये तब्बल 17 धावा आलेल्या आहेत. गोलंदाज योगेश गोलंदाजी करतोय आणि फलकावरती 48 धावा आहे. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजून विजयासाठी तब्बल धाव्या हव्या आहेत. 45 13 चेंडू 45 धावा. ग्रँड फिनाली फायनल मध्ये आपण या स्पर्धेला घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे यांचे चिरंजीव युवा नेते सन्मान्य रोहितदादा बनसोडे यांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. आम्ही रोहितदादा बनसोडे यांचं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. फेअर डिलिव्हरी तर योग्य आहे, गोलंदाजाची शैली अगदी योग्य आहे, त्यामुळे तो पुढे गोलंदाजी करू शकेल. शेवटचा चेंडू या षटकातला टाकायचा आहे. 48 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये फलकावरती लागलेल्या आहेत. आणि रोहित प्रथमेश चव्हाण यास लॉफ्टेड फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग वरून येणार आहे, तिकडे एक धाव प्राप्त होते.
पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे कार्यकुशल आमदार आणि महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार अण्णासाहेब बनसोडे साहेब यांचे चिरंजीव सन्माननीय सिद्धार्थ दादा बनसोडे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. युवा नेते सिद्धार्थ दादा बनसोडे यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आदरणीय संदीप भाऊ ठाकूर देखील मंचावरती उपस्थित आहे. खूप मोठा वेळ त्यांनी आपल्या खेळाडूंसाठी दिलेला आहे. 12 चेंडू 44 धावा, 12 चेंडू 44 धावा. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिलें आसमानों की, रखते जो हौसला आसमान को छूने का, परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. युद्ध इरेला पेटलेले आणि डॉन इज ऑन मार्क. चमत्कार करणारा खेळाडू आहे, एक अद्वितीय ऊर्जा संपन्न असलेला खेळाडू. या ठिकाणी डॉनच्या विकेट हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चर उद्योजक गणेश दादा आडवळे यांच्याकडून. डॉन आज सकाळीच एक अर्धशतक डॉननी ठोकलेलं आहे. मोठी इनिंग खेळलेली आहे 40+ विभागामध्ये. तर एका षटकारासाठी 2000 रुपये अजयजी केंगरे एके सरकार, सन्माननीय एके सरकार यांच्याकडून एका षटकारासाठी 2000 रुपये. हे देव रोडचं क्रिकेट आहे. इथे बक्षीस खेळाडूंना दिली जाते, उधळण नाही वर्षाव केला जातो. आपण मॅन ऑफ द सिरीज साठी ही 2 व्हीलर बघितली स्क्रीन वरती. HF डिलक्स उद्योजक युवा नेते भावी नगरसेवक संदीप भाऊ ठाकूर यांच्याकडून आपल्याला ही 2 व्हीलर प्राप्त झालेली आहे. मेडन ओव्हर साठी अचानक बॉईज कडून 2000 रुपये डॉन साठी दिले जातील. बक्षीस मी म्हणलं ना की इथं उधळण नाही होत, इथं वर्षा होतो बक्षिसांचा. 49 वरती 3. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि डेड बॉलची घोषणा पंचांकडून होते. धाव मिळणार नाही इथे. डॉन गोलंदाजी मार्क वरती. तर प्रथमेश चव्हाण साठी देखील मंगलमूर्ती इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व उद्योजक गणेश दादा आडवळे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रथमेशने सामना जिंकून द्यायचा आहे. आशिष गोपाळ यांच्याकडून डॉनच्या 3 डॉट साठी सुद्धा किती 2100 रुपये. आणि चेंडू बाजूला जातोय. 2 धावा याबरोबरच इथे प्राप्त होणार आहे. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आणि कणक 11 भांडूप संघ जर इथे विजयी होत असेल, सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी प्रशांतराव गुलाबराव वाबळे यांच्याकडून 3000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. कडक शॉट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. मात्र 4 धावा मिळतील. खणखणीत चौकार. 55 वरती 3. 5व्या षटकामध्ये कनक 11 हळू विजयाच्या दिशेनं आगे कूच सुरू आहे. कन्सिस्टन्सी मोठे फटके आल्यानंतर या मॅच मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन आपल्याला बघायला मिळेल. हा एक फटका विजयाची नांदी ठरेल का? प्रथमेश चव्हाण स्ट्राइक एंड वरती. भरपूर बक्षीस या ठिकाणी दिली जात आहेत. डॉनच्या षटकामध्ये एक चौकार येतोय. एक षटकार मारला तर अचानक बॉईज कळवत आहेत. 3 डॉट साठी बक्षीस आहे अचानक बॉईज कडून. एका षटकारासाठी एके सरकार यांच्याकडून 2100 रुपये आहे. आणि प्रथमेश चव्हाण ऑन स्ट्राइक. आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम. बॅटचं कुठलंही कनेक्शन बघायला मिळत नाही. 55 धावा 3 गडी बाद. 8 चेंडू 38 अशी स्थिती आहे. निश्चित प्रदीप नायनी तथा डॉनचं दुसरं नाव आहे दहशत. आणि ही दहशत आहे मैदानामध्ये. डॉनला यश मिळतंय. फलंदाज बाद होईल आणि बाद होणारा फलंदाज दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो रन मशीन होता.
थँक्यू डीजे. 55 धावा. प्रथमेश चव्हाण मॅच एखाद्या रंगलेल्या मैफिलीसारखा तो खेळत होता. मॅच विजयाचं गाणं तो तल्लीनतेनं गात होता. मात्र हे सूर अचानक स्तब्ध झालेले आहेत. आता या सुरात सूर कोण मिसळवणार बघूया. फलकावरती धावा 55 आहे. 4 बाद 55 कणक 11. विजयासाठी 38 धावा. 7 चेंडू अजून शिल्लक आहे. सामना अजून संपलेला नाहीये. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हा दुर्दम आशावाद घेऊन मैदानामध्ये खेळाडू येत आहेत. अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येताच जमविशी तू आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी. भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषांचे नारे. नकोच विसरू कालगतीचे वारे. फटकार अचूक तू चेंडू या काळाचा. आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा. चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. आज क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय. अजयजी केंगरे यांच्याकडून षटकारासाठी AK सरकार यांच्याकडून षटकारासाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. बक्षिसांचा वर्षाव. 2 षटकारांसाठी लागोपाठच्या 2 षटकारांसाठी AK सरकार यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस. तर शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. आज नाही तर उद्या कधीच नाही. कनक 11 विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. संघनायक सचिन नाईक मोठ्या उमेदीने मैदानामध्ये उतरलेले आहेत. अजूनही ते मागे हटायला तयार नाहीये. तर दुसऱ्या बाजूला डॉन प्रदीप नाईक संघनायक आहेत. आणि मला वाटते देहू रोडच्या मैदानावरती जिंकण्याचं स्वप्न घेऊन डॉन इथे आले होते. त्यांच्या स्वप्नपूर्ती होण्यासाठी आता काही क्षणांची अवकाश आहे. 6 चेंडू 37 धावा. मजबूत पकड आहे. घोरपडीची पकड आहे. या मॅच वरती इतक्या सहज सुटणार नाही. तर शेखर दादा नेवारे यांच्याकडून सुमित सोनवणे सरांसाठी 1500 रुपये गडचिरोलीवरून प्राप्त झालेले आहेत. शेखर दादा नेवारे यांचं मनापासून धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. इथे अजूनही सामना संपलेला नाही. 1 चेंडू निर्धाव आलेला आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दऱ्या खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश. डॉनच्या चेहऱ्यावरती आनंद तुम्हाला दिसणार आहे. डॉनचा चेहरा प्रकाशमान झालेला आहे, कारण त्याचा संघ विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. या ठिकाणी मॅच संपल्याबरोबर सन्माननीय अमोलदादा व्यवहारे गोल्डन फटाका यांच्याकडून फायर शो या मैदानामध्ये होणार आहे. प्रेक्षकांसाठी डोळे दिपवणारा सोहळा आपण बघतोय. आता डोळे दिपवणारा फायर शो देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. डोळे दिपवणारी मॅच. तर पाहूया. उषक काल होता काळ रात्र झाली. अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली. कनक 11 ही विजयाची मशाल पेटवणार का? शेवटचे 4 चेंडू त्यांच्यासाठी शिल्लक आहेत. वाईड नो नाही पडला तर या मॅच मध्ये मजबूत पकड आहे. घोरपडीची पकड आहे ती यशवंतभाऊ पाचंगे संविधान ग्रुप पुणे संघाची. ही पकड सहजासहजी सैल होणार नाही, ढिली होणार नाही. डॉन सातत्याने कधी थर्ड मॅनला, कधी फाईन लेगला, आता मिड ऑनला डॉन एका जागेवर थांबत नाही. कदाचित डॉनच्या पायांमध्ये चाकं बसवलेली असतील किंवा डॉनच्या पायाला भिंगरी लागलेली असेल, मात्र डॉन आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय. 3रा चेंडू डॉट येतोय. शेवटचे 3 चेंडू इथे शिल्लक आहे. प्रदीप न्यायनीत डॉन अर्थात दहशत सुर्खियों में. विजयाचा मार्ग त्याने कसा निवडलेला आहे. पराभवाच्या छायेतून विजयाच्या शिखराकडे यशवंतभाऊ पाचंगे संविधान ग्रुप पुणे संघाला घेऊन जाणारा हा संघनायक आहे. पुढे उभा राहून लढणारा सेनापती आहे प्रदीप न्यायनीत अर्थात डॉन. कौतुक करावं लागेल. कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकावी लागेल. डॉनची पाठ दुखेपर्यंत थोपटावी लागेल. काय बॅटिंग केली डॉननं आज.
या मॅच मध्ये. कमालीचा खेळाडू आहे, भरपूर ऊर्जा असलेला ऊर्जावान डॉन आज पुन्हा एकदा पुणे टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती सूर्यासारखा चमकतोय. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. धाव फलकावरती धावा इथे 58 आहे. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 35. मोर रन रिक्वायर्ड टू विन विदिन नाही तर इन 2 बॉल्स. फक्त 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 षटकार मारले अजय केंगरे, AK सरकार यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस. 2 षटकार मारायचे, पहिला मारलाय, अजून एक मारायचा आहे. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. थोड़ी देर के बाद सूरज ढल जाएगा, अंधेरा छा जाएगा, सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा, लहराएगा, होगी सुबह नई पहल. और आज की शाम यशवंत भाऊ पाचंगे संविधान ग्रुप के नाम. Are you ready?